नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नवी मुंबईतील जुईनगर येथील श्री स्वामी समर्थ मठात स्वामी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संतोष सुतार आणि सचिव प्रदीप पाटील सर तसेच सल्लागार विजय घाटे आणि त्यांच्या सहकार्यांच्या आयोजनातून स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिभावात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने साजरा करण्यात आलेला हा 17वा प्रकट दिन असून स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त होम हवन, महाआरती, महाप्रसादाचं आयोजन ट्रस्टच्या वतीनं करण्यात येत असतं, ज्याचा लाभ हजारो श्री स्वामी भक्त घेतात. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थाय नमः 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 श्री स्वामी समर्थाय नमः. आज 20 मार्च स्वामी समर्थांचा प्रकट दिवस. या ठिकाणी गेल्या 16 वर्षापासून सातत्यानं स्वामी भक्तांची वाढती वर्दळ आणि स्वामी भक्तांचं प्रेम, स्वामी भक्तांची आत्मीयता या ठिकाणी पाहायला मिळते. गेल्या 16 वर्षापासून या स्वामी समर्थ मठामध्ये आपण नित्य नियमाने प्रगती साजरा करत असतो. कालचा गुरुवार आणि आज शुक्रवार स्वामींचा प्रगट दिन, तरीही देखील स्वामी भक्तांची या ठिकाणी वर्दळ कायमस्वरूपी असते. स्वामींच्या आशीर्वाद घेण्यासाठी, स्वामींचं दर्शन घेण्यासाठी नित्य नियमाने येणारी लोक आणि आज या नवी मुंबईतील अनेक गावातून भागातून आलेली स्वामी भक्त यांची वर्दळ पाहता खरोखर मनाला आनंद होतो. या स्वामींच्या चरणी आपण जे गेल्या 16 वर्षापासून लीन झालेलो आहोत, फार मनाला आनंद होत आहे आणि असंच आनंद आमच्या स्वामी भक्तांना लागावं. कारण या ठिकाणी दर गुरुवारी महाप्रसाद असतो. कुठलाही सण असू दे, काही असू द्या, या ठिकाणी आम्ही साजरा करत असतो. आमच्या एक 60-70 स्वामी सेवक आणि आमचे माननीय पाटील सर जे सचिव आहेत आणि यांची सर्वच आमची एक कार्यकमिटी आहे.
उत्सव कमिटी, त्या उत्सव कमिटीच्या लोकांचे इथं असलेल्या महिला मंडळ हे फार जोमाने इथे सेवा करतात आणि ह्या सेवा पाहता इतका आनंद होतो की मन भरून जातं आणि स्वामीच्या चरणी लीन झाल्याचा आनंद प्राप्त होतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट मागील 17 वर्षापासून या ठिकाणी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो. त्याचबरोबर कालच या ठिकाणी योगायोगाने आपल्या या स्वामी समर्थ मठामध्ये मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने झाली. असंख्य भाविकांची या ठिकाणी गर्दी कालही झालेली होती आणि सालावादाप्रमाणे गेल्या 17 वर्षापासून आपल्या या स्वामी समर्थ मठामध्ये स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा केला जातो. त्याचबरोबर होम हवन पूजा अर्चा केली जाते आणि तसेच या ठिकाणी दुपारचा महाप्रसाद, संध्याकाळचा महाप्रसाद आणि संपूर्ण नवी मुंबईमध्ये जे स्वामी भक्त अक्कलकोट जाऊ शकत नाही त्यासाठी जणू काही ही स्वामींची पंढरीच या नव्या मुंबईमध्ये झालेली आहे. तर मी आजच्या या दिवशी स्वामी समर्थ सेवा ट्रस्टच्या वतीने संपूर्ण स्वामी सेवेकरींना श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या जीवनामध्ये आनंद, मांगल्य, भरभराटी येवो ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या प्रेरणेने आज या मठाची स्थापना झालेली आहे. स्वामी भक्तांना एक सुंदर असं स्थान तयार झालेलं आहे. भक्त येतात, आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या स्वामींच्या पुढे प्रकट करतात. स्वामी त्यांचा पाठपुरावा करतात, त्यांचे आशीर्वाद देतात आणि अशीच भक्ती कायम राहावी. अंधश्रद्धा कोणी ठेवू नये, भक्ती मनात असावी आणि बुवा बाबाच्या नादाला लागू नका एवढंच माझं सांगणं आहे. आणि आजच्या स्वामी प्रकट दिनाच्या सर्व स्वामी भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा. येणारं वर्ष, येणारं त्यांचं आयुष्य सुखसमृद्धीचे आणि भरभराटीचे जावो आणि स्वामी म्हणतात भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हे एक लक्षात ठेवा. धन्यवाद. सर्व स्वामी भक्तांना प्रणाम. स्वामींचा महिमा अपरंपार आहे आणि त्यांची प्रचिती इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला येत आहे. त्यामुळे इथे स्वामी भक्तांचे नंदन फुलल्याचं चित्र पाहावयास मिळत असतं. आज आपण पाहतो ह्या जुननगर विभागामध्ये गेली 17 वर्ष स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट यांच्या वतीने या ठिकाणी स्वामींची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या स्वामींच्या 17 वर्ष या ठिकाणी सातत्याने स्वामींच्या मठामध्ये कार्यक्रम होत असतात. त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होतात. या विभागातील अनेक लोक म्हणजे महिला, पुरुष, लहान मुलांपासून वडीलधाऱ्या लोकांपर्यंत या ठिकाणी गर्दी असते आणि स्वामींचं एक वेगळं आगळं असं स्वरूप आहे आणि स्वामींची सेवा केली, स्वामींचं दर्शन घेतलं की नक्कीच त्या ठिकाणी लोकांची दुःख दूर होतात. आज स्वामींचा प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनानिमित्त आज या सेवा ट्रस्टच्या वतीने मग त्या मठाचे जे अध्यक्ष आहेत ट्रस्टचे संतोषजी सुतार आहेत, आमचे सचिव पाटील सर आहेत, यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि आज तुम्ही पाहताय अनेक लोक, अनेक भक्त या ठिकाणी स्वामींच्या दर्शनासाठी झालेले आहेत. जय जय स्वामी समर्थ. आज आम्हाला 16 प्रकट दिनाच्या दिवशी पूजा करण्याचा आणि होम हवन करण्याचा जो सन्मान मिळाला त्यामुळे आम्ही खूप धन्य झालेलो आहोत. आजच्या दिवशी मी सगळ्या स्वामी भक्तांना आमच्या वतीने आणि मठाच्या वतीने सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देत आहे. तसे स्वामींचे अनुभव या 16 वर्षात आम्हाला खूप आले आहेत. स्वामी सदैव भक्तांच्या पाठीशी असतात आणि या 16 वर्षातले किती आणि काय अनुभव, पण आजचा अनुभव मला स्वामींचा प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींची आज सेवा करायला मिळाली, मान मिळाला, हा आम्हाला सर्वात मोठा मिळालेला स्वामींचा प्रसाद आहे असेच मी मानते आणि आजच्या दिनाच्या सर्व शुभेच्छा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देत आहे. नमस्कार. आज स्वामी समर्थांचं प्रकट दिन आहे. खूप आनंद वाटतो. इथे कार्यक्रम खूप छान होतात. इथे सचिव यादव म्हणून आहेत म्हणून सुतार सर यांनी खूप प्रोत्साहन करतात. आम्हाला इथे आल्यावरती खूप बरं वाटतं, खूप शांतता वाटते. स्वामी समर्थ म्हणजे एक ऊर्जा आहे. तुम्ही त्यांचं नामस्मरण करा, खूप तुम्हाला एक बळ भेटेल, आनंद येईल. तुमचे संकट काय असतील ते दूर होतील. त्यांचं तुम्ही नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.